जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती, मिटले सारे भांडण आता आमची युती. रावसाहेब दानवेंची खोतकरांसाठी अनोखी आरती. आमचे नगरसेवक सांभाळून घ्या. आमदार खोतकरांची दानवेंकडे भावनिक साथ. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. याचाच प्रत्यय जालन्यात पुन्हा एकदा आलाय. कधी काळी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना शिंदे गट नेते अर्जुन खोतकर यांच्यातील मैत्री आता अधिक घट्ट होताना दिसते. शहरातील एका रस्ता उद्घाटन कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी चक्क जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती, मिटले सारे भांडण आता झाली आमची युती अशी आरती म्हणत उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला आणि आपल्या युतीवर शिक्कामोर्तब केले. जालना महापालिकेत सत्ता भाजपची सत्ता असल्यानं शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना विरोधी बाकावर बसावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर बोलताना अर्जुन खोतकर यांनी दानवेंना भावनिक साथ घातली. महापालिकेत आमच्या नगरसेवकांना सांभाळून घ्या, त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नका अशी विनंती खोतकर यांनी यावेळी केली. तसेच आता कोणतीच ताकद आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खोतकरांच्या विनंतीला प्रतिसाद देताना रावसाहेब दानवे यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी केली. आता आमची युती झाली आहे, त्यामुळं शिवसेनेच्या नगरसेवकांवर कोणताही अन्याय होणार नाही. सर्वांना सोबत घेऊनच शहराचा विकास केला जाईल असं आश्वासन दानवे यांनी दिलंय. आमची युती आता अवैध आहे हे सांगण्यासाठी त्यांनी गणपतीच्या आरतीचा आधार घेत राजकीय टोलेबाजी केली. एकेकाळी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारे हे दोन्ही दिग्गज नेते आता एकाच मंचावर एकमेकांचं गुणगान गाताना दिसतायत. मिटले सारे भांडण म्हणत दानवेंनी जुन्या वादावर पडदा टाकल्याचं स्पष्ट केलंय. या कार्यक्रमामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आगामी काळात भाजप आणि शिवसेना शिंदे गट अधिक एकत्रितपणे काम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शहराच्या विकास कामांच्या उद्घाटनासोबतच या राजकीय आरतीची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. एकदा मी बी राजवलो होतो तिथून, एकदा गणपतीवर जाऊ सांगू गणपतीला एक आरती तयार करायला देवाला. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, मिटले सारे भांडण आता देव बाप्पा तेवढी एक आरती तयार करून जाते. गणपती महाराजा पुढे एकदा होऊन जाऊ द्या, काय करतात बरोबर ना. त्याच्यामुळे मग जालन्याच्या विकासाला काही अडचण आहे नाही, आताची काही अडचण नाही. जालन्याच्या विकासाला केंद्रात आणि राज्यात सरकारकडे ज्या ज्या गोष्टी तुम्ही केंद्र राज्यात आहे, मी बी राज्यात येतो, केंद्रात आहे. अजून एक देवाला प्रार्थना करा तुम्ही की भास्कररावचं काही या वर्षी भलं बुडं होऊन जाऊ दे बाबा. भलं पा ते म्हणण्याचा अर्थ आहे, पहिलं भलं नंतर भाऊ काय येतं. पण असं ठरलंय मी आणि भास्कररावनी एकनाथराव शिंदे साहेबांना जायचं आणि कसंही काय अरे अर्जुनराव भास्करराव नाही, मी आणि अर्जुनरावना जायचं असं ते बी आरतीत घ्या. आधी त्यांची एकदा आरती करायची म्हणजे भास्करराव सुद्धा वेगांना सुसाट सुटतील असं मला वाटतं. नगरपालिकेच्या बद्दल चिंता करू नका. निवडणूक संपली. आता जेवढे काही सगळे नगरसेवक निवडून आले ते आता आपल्या जालना शहराचे नगरसेवक आहेत. आम्ही अन्याय होऊ देणार नाही, सगळ्यांना सोबत घेऊन करू. कारण जालन्याचा विकास आता पार्टी म्हणून आता महायुती म्हणून विकास करू एवढंच शब्द देतो. वेळ कमी आहे. धन्यवाद. आबा आम्ही भेदभाव करत नाही, तुम्ही लक्षात घ्या. पहिलं काम तुमच्या वाड्यात आणलं झालं आणि कारण की आता आपण एकच आहे. आता काही जरी झालं तर कोणतीही ताकद आता आपल्याला वेगळं करू शकणार नाही. कोणतीही ताकद कोणा ताकद नाही आता वेगळं करण्याची. त्यामुळं कधी कधी राजकारणामध्ये मतभेद होत असतात, ठीक आहे, तो एक भूतकाळ आहे, तो निश्चितपणे आम्ही आता समजून घेतलेला आहे. आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये काही राजकीय काही होईल परंतु संबंधामध्ये कधीही दुरा आमच्या या ठिकाणी येणार नाही. आता मतभेद संपलेले आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे येणारा काळ दादा हा तुमचा आणि आमचा निश्चितपणे या ठिकाणी राहील. जीवाचं रान करू आपल्यासाठी, जे वाटेल ते करू आपल्यासाठी, जे अगोदर करायचं ते करू निश्चितपणे आपल्यासाठी. त्यामुळे भविष्य काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक तुमचा साथीदार म्हणून, एक जोडीदार म्हणून निश्चितपणे आपण आम्हाला या ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि या निमित्ताने एक महापालिकाच्या बाबतीमध्ये खरं तर आपली युती होता थांबली, ठीक आहे, सुदैवाने तुम्हाला यश मिळालं. आम्हाला आनंद आहे की आपल्याच लोकांना या ठिकाणी अशा पद्धतीने दादाच्या नेतृत्वामधल्या महापालिकेमध्ये ही सत्ता या ठिकाणी आली.
आणि दादा माझी अपेक्षा अशी आहे, राजू शेठ तुम्हालाही आणि महापौर मॅडम तुम्हाला माझी विनंती आहे आणि विशेषतः आमचे अशोकरावजी पांगारकर साहेबांना विनंती आहे की आमचे लोक आमचे दिनेश भगत वगैरे बसतील पाठीमागं नगरसेवक यांनाही सामावून घ्या. तुमचेच येते, तुमच्यासाठीच काम करणार आहेत, तुमच्यासाठीच बूथवर उभा राहणार दादा आहे. त्यामुळे यांनाही कुठे डावलू नका, त्यांनाही समावेश करा. जे जे काय होईल अशोकराव जे दादाच्या आदेशानेच करा, काय आमचं काय म्हणणं नाही, त्यांच्या आदेशानेच करा. आणि त्यामुळं आमचेही नगरसेवक उद्या बूथवर तुमच्यासाठीच उभा राहणार आहेत, ते तुमच्यासाठीच उभा राहतील. त्यामुळे त्यांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न आपण या प्रसंगाने या ठिकाणी करावा ही विनंती या निमित्ताने करतो. खरं तर